तर मी विनंती करतो माननीय डॉक्टर नीलम गोऱ्हेताई उपसभापती विधान परिषद यांना आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे, चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधरजी मोहोळ, खासदार बारणेजी, मंत्री महोदय दिलीप वळसे पाटील, रुपालीताई चाकणकर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेल्या बांधवांनो आणि भगिनींनो, 94 सालच्या महिला धोरणाला बरोबर आता अनेक वर्ष लोटलेली आहेत आणि ही जवळजवळ 3 दशकं ह्या महिला धोरणाचा प्रवास चढउतार पाहिलेले आहेत. अनेक कार्यक्रम पत्रिका निघाल्या, निमंत्रण पत्रिका निघाल्या, परंतु आजच्या कार्यक्रमाची जी माझी लाडकी बहीण कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका आहे ती कार्यक्रम पत्रिका मात्र अतिशय आगळी वेगळी आहे. आणि ही कार्यक्रम पत्रिका अशीच असेल की ज्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांसह सर्व आपल्या मान्यवरांचं नाव त्यांच्या आई सगट लावलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी सगळ्यात प्रथम त्यांचं अभिनंदन करते की एक ऐतिहासिक पाऊल आपण उचललेलं आहे. आणि अनेक कार्यक्रम पत्रिका बघताना ही कार्यक्रम पत्रिका खरोखर महिलांच्या आंदोलनाचा, तुमच्या सगळ्याच्या कष्टांचा आणि राजकीय बांधिलकी, सामाजिक बांधिलकी जी सरकारने दाखवलेली आहे त्यातला सुवर्ण क्षण आहे, म्हणून फ्रेम करून ठेवावं अशा प्रकारची कार्यक्रम पत्रिका आहे असं मला सांगावं असं वाटतं. आपण खूप अंतर चालून आलोय. महिलांना अतिशय आनंद झालेला आहे या योजनेच्यासाठी. आपल्या तोंडी काही वाक्य असतात, हृदयी अमृत नयनी पाणी, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी. पण स्त्रीच्या डोळ्यातलं पाणी पुसून तिच्या मागे भाऊ म्हणून उभं राहावं ही एक योजना तर लाडक्या बहिणीसाठी केलेलीच आहे, पण अनेक योजना सरकारने केलेल्या आहेत ज्याच्यावर वारंवार आपल्यासमोर माहिती जातीये. परंतु इथे मला सांगायला पाहिजे की काही लोक असं विचारतात की लाडकी बहीणच का, किंवा महिलांना एवढे पैसे देणार, म्हणजे दुसऱ्या कुठल्या कामासाठी पैसे दिले तर चालले असते, परंतु महिलांना एवढे पैसे कशासाठी, हा प्रश्न अनेक जणांना पोटदुखी, कावीळ, डोकेदुखी आणि अनेक आजार जडलेले आहेत ही योजना आल्यापासून, आणि ते कावीळ झाल्याप्रमाणे त्याच्यावरती टीका करत आहेत. जगामध्ये स्त्रियांची लोकसंख्या निम्मी आहे. त्यापैकी श्रमांचे तास जर का मोजले, कोण किती तास काम करतं, तर त्यातले, ही माझी आकडेवारी नाहीये, जागतिक आकडेवारी आहे, 2/3 तास स्त्रियांचे कष्ट आहेत. आणि महिलांना मोबदला किती मिळतो, तर एकूण उत्पन्नाच्या 10% फक्त मोबदला स्त्रियांना मिळतो. आणि महिलांच्या नावावर जगातली प्रॉपर्टी किती आहे, मालमत्ता किती आहे, तर फक्त 1% प्रॉपर्टी आहे. आणि त्यामुळे त्या प्रॉपर्टीमध्ये थोडीशी वाढ, त्याच्यामध्ये मदत, त्याच्यामध्ये वृद्धी जर का सरकारने केली तर आमच्या विरोधकांना एवढं पोटात दुखण्यासारखं काही नाही आहे. तुम्ही एक पैसाही दिला नाही, उलट महिलांना फसवणूक करताय. मला आजच कळलं की एका व्यक्तीने, म्हणजे तो नगरसेवक म्हणतो, त्यांनी त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर असं टाकलं की तुम्ही जर का याच्यात फॉर्म भरला तर तुमचे आहे ते पैसेही बँकेतून काढून घेतील. म्हणजे अशांना खरं तर समाजकंटक म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं. इथे माझं भाषण संपत असताना मी समाज सुधारकांचा उल्लेख करणं माझं कर्तव्य समजते. सन्माननीय सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, कर्मवीर भाऊराव पाटील, शाहीर अण्णाभाऊ साठे, या सगळ्यांनी आपल्याला समाज प्रबोधनाचा वारसा दिला. ते हे पुणे शहर आहे. पुणे शहरात प्रबोधनाची परंपरा आहे. आणि अशा प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या शहरामध्ये आपण जिल्ह्याचा नाही तर राज्याचा शुभारंभ करत आहात. आणि त्यामुळे मी असं नक्की म्हणेन की राजर्षी शाहू फुले आंबेडकर यांची विचाराचा वारसा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितराव पवार हे तिघजण पुढे नेत आहेत. हे तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीवरून मला खात्री त्याची वाटते. सावित्रीबाई फुले नसत्या तर आज नीलम गोरे उपसभापती नसते आणि तुमच्यासमोर स्टेजवरही आम्ही कोणी महिला दिसलो नसतो. आणि म्हणून सावित्रीच्या लेकींना हे जे लाडक्या बहिणी म्हणून आपण जे मदत केलेली आहे, पाठिंबा दिलेला आहे, तर ते ऋण लक्षात ठेवून अजून महिलांपर्यंत पोहोचेपर्यंत नो वन शुड बी लेफ्ट बिहाइंड
कुणाला मागे न ठेवता सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आपण संकल्प करूया. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.